आज मी बनवली शेपूची भाजी, जी की मूग डाळ टाकून केलेली असते. खूप छान लागते. जर या पद्धतीने केली तर अजून छान लागेल. ही आहे शेपू, तर हिला मस्तपैकी अशी निवडून घ्यायची आणि कोवळे कोवळे देठ तोडायचे. नंतर याला स्वच्छ धुवून घ्यायची. स्वच्छ धुतलं की पाणी निथळू द्यायचं. नंतर अशा प्रकारे बारीक कापून घ्यायची. देठाकडचा भाग खूप बारीक कापायचा. नंतर एका खलबत्त्यामध्ये 2 ते 3 चमचे शेंगदाणे चांगले ठेचून घेतले. 10 ते 12 लसणाच्या कळ्या आणि 5 ते 6 मिरची हे सुद्धा ओबडधोबड ठेचून घेतले. आता एका कढईमध्ये 1.5 बुटले तेल गरम केलं. त्यामध्ये लसणाच्या कळ्या आणि मिरचीचं वाटण टाकलं आणि ते परतून घेतलं. त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकला, तो सुद्धा परतून घेतला. हळद टाकली, नंतर टाकली शेपूची भाजी. चांगली ती खूप सारी दिसते, पण मुरल्यानंतर थोडी कमी होते. नंतर शेवटीच मीठ टाका. तर नंतर टाकलेलं आहे मूग डाळ, जी भिजवून घेतलेली होती आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि खलबत्त्यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी टाकून ते विसळून ते पाणी टाकून 2 ते 3 मिनिटाची वाफ दिली. भाजी रेडी आहे. मस्त लागते. तर मस्त खास असताना व्हिडिओ आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब